फक्त त्यांच्याबरोबर नॉमिनेट होणं हेच मला असं वाटतं की मोर दॅन हॅपी. आय थिंक थोडं तुम्ही बऱ्यापैकी जर ॲक्टिंग करायला शिकले आता, त्यामुळे मला असं की मॅनेज होतं आहे हे मी दाखवू शकते. आज जर इथे रेड कार्पेटवर कोणी विचारलं की सर्वात सुंदर कोण, त्याचं उत्तर इकडे आहे, ऋता आहे. अरे भाई खूप सुंदर आली नाही आहे अजून ना, कारण तुम्हाला समजा हे दिसलं तू दुसरीकडे पण बोललेलं तर बघ. यार ऋता कमॉन यार, मी असं करेन तुझ्यासोबत. नाही जरा सुंदर दिसतेस. काय आज लुक कसा, कोणी आय नो शाल्मलीचं नाव मी ऐकलं. या कारण तीच स्टाईल करते मला, ती माझी मैत्रिणी आहे, त्यामुळे तिला सगळं माहिती आहे की मी कशी काय कम्फर्टेबल असते, कुठे असते, काय कॅरी करू शकते, कुठला कलर घालू शकते. त्यामुळे थँक्स टू शाल्मली. मसाबा गुप्ता यांची साडी आहे आणि हा पूर्ण लुक डिझाईन केला आहे तिनेच, आणि मधुरा तिने माझा मेकअप केला आहे आणि मेकअप केला आहे, आणि पुष्पा ताईने माझे हेअर केले आहेत, गणेशने माझे फोटोज काढलेत, आणि वेदाने हे सगळं मॅनेज केलं आहे. त्यामुळे मी खरं सांगते ह्या सगळ्यांशिवाय इम्पॉसिबल आहे. त्याचा फोटो पासपोर्ट साईज मी लावणार आहे खाली. एक्झॅक्टली, कारण काहीच होऊ शकत नाही म्हणजे माझं. त्यामुळे ऑल थँक्स टू देम. कारण फोटोज कसे काढायचे, मग ते स्टँडी मागे जे काय हलवतं ते पकडापकडी सगळे ते करत होते. आय यूज जस्ट पोझिंग अँड जस्ट हॅव्हिंग माय मोमेंट. सो थँक्स टू देम. त्यांच्याशी एम नथिंग. की 2025 हे वर्ष आरपार होतं मराठी सिनेमांसाठी. 2 सिनेमे तुझे आलेत की सुंदर, नाटकही तू करतेस. पण काय सांगशील आता रेड कार्पेटवर येताना ना, प्रत्येक असं नसतं की आपण कम्फर्टेबल झालो आहे, कधीच असं नसतं. पोटात गोळा कायम असतो. आणि आता रेणुकाताईसुद्धा आल्या, इतक्या सिनियर ॲक्टर असूनसुद्धा त्यांच्या पोटात गोळा म्हणजे आपण कुठेच नाही होत. नाही ते तर झालंच, आणि कुठेतरी एम जस्ट हॅपी अँड एक्सायटेड, कारण ह्यावेळीचे सगळ्या फिल्म्स ह्या इतक्या म्हणजे ताकदीच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट फक्त त्यांच्याबरोबर नॉमिनेट होणं हेच मला असं वाटतं की मोर दॅन हॅपी. कारण माझे लाईक यू सेड माझे 2 फिल्म्स आहेत, आणि उत्तरला 13 नॉमिनेशन्स मिळाले आहेत आणि आरपारला 8. त्यामुळे रिअली हॅपी. आणि ऑल्सो मला आणि ललितला बेस्ट जोडी अवॉर्ड मिळालं आहे. सो एम जस्ट हॅपी की हे सगळं मी शेअर करू शकते माझ्या सगळ्या जवळच्या आणि आवडत्या कलाकारांबरोबर आणि माझ्या कास्ट क्रूबद्दल. सो आय एम जस्ट रिअली हॅपी अँड एक्सायटेड. तुझ्या फॅन्सच्या वतीने मी एक प्रश्न विचारते, हे सगळं कसं मॅनेज होतं आहे? एक तर नाटक सुरू आहे, सिनेमांचं शूटिंग करत असतेस, परत हिंदीमध्ये काम करत असतेस, ट्रिप्सला जात असतेस, कसं मॅनेज होतं आहे? फायनली आत्ता का होईना, ॲक्च्युली नाही होते मॅनेज असं वाटतंय. आय थिंक थोडं तुम्ही बऱ्यापैकी जर ॲक्टिंग करायला शिकले आता, त्यामुळे मला असं की मॅनेज होतं आहे हे मी दाखवू शकते. पण असं कधीही काही होत नाही, कारण दरवेळी असं होतं की एक ट्रिप प्लॅन केली की त्याच वेळेला करेक्ट शूटिंग येतं, मग ते कॅन्सल करावं लागतं. त्यामुळे आता ते आय थिंक बट दॅट इज लाईफ अँड इट इज फन. बट मला पर्सनली वर्क लाईफ बॅलन्स खूप आवडतो. त्यामुळे मी हे ठरवलंच होतं आयुष्यात की काहीही झालं तरी मला खूप फिरायचं आहे, हे मी ठरवतं. त्यामुळे आय मेक शुअर की सुद्धा आहे सोबत, तर अजून काय? हो एक्झॅक्टली. अजून काय पाहिजे? खरं तर क्रेडिट त्यालाच आहे. म्हणजे प्रोफेशनलचं क्रेडिट सगळं वेदाला, पर्सनल लाईफ मॅनेजचं सगळं. वेदा आली आता, प्रेक्षक विचारते कोण ही वेदा, पण आय थिंक ते ओळखतात तिला, त्यामुळे ते काय या मॅडम जस्ट ग्लॅड. ऑल द बेस्ट आणि खूप सुंदर दिसते. कॉंग्रॅच्युलेशन, छा जाओ. थँक्यू सो मच. थँक्यू.